नमस्कार मित्रांनो, तो आमच्या ट्रेकिंगची सुरुवात ही ठाणे ते कसारा ही ट्रेनने झाली। आमचा पुढील प्रवास हा तेथील स्थानिक गाड्यांमध्ये झाला होता। तर कसारा ते राजूर इथपर्यंत आम्ही 150 रुपये पर पर्सनने गाडी बुक केली व तसेच पुढे आम्ही राजूर ते पाचनई या गावापर्यंत पुन्हा 150 रुपयामध्ये पोहोचलो। तर आपण या व्हिडिओमध्ये हरिश्चंद्रगडावरील ऐतिहासिक मंदिरे तसेच हरिश्चंद्रगडावरील कोकण कडा हे आपण अनुभवणार आहोत व ते प्रत्यक्षित पाहणार आहोत की हे ॲक्च्युली कसे दिसते व पावसाळ्यामध्ये ते कसे अनुभवणार तेही। हरिश्चंद्र हा गड सह्याद्रीच्या दराखोऱ्यामध्ये वसलेला असल्यामुळे येथे आपणास पशुपालन तसेच शेतीचे व्यवसाय करताना अनुभवता येईल। कुठलाही प्रवास करताना काही ना काही अडचणी येत असल्यामुळे आपण पाहू शकता की आमच्या ग्रुपलाही रस्ता वळणाचा व चढणीचा असल्यामुळे उतरून गाडीला ढकलावे लागले। तर आम्ही साधारणतः 11च्या सुमारामध्ये पाचणे या गावामध्ये जिथून खरी प्रवासाची सुरुवात होते तेथे पोहोचलो। तर आपण पाहू शकता की आमच्या अगोदरच इथे हजारोच्या संख्येने पर्यटक हे आले होते व त्यांनी या प्रवासाची सुरुवात केलेली होती। तर हरिश्चंद्रगडावर चढण्यासाठी आपणास 3 महत्त्वाच्या वाटा लागतील, त्यापैकी माकडनाड व नालीची वाट ही कठीण असल्यामुळे आपण पाचनी ही वाट निवडली। शिवराय मित्रांनो, आता आपण आलो आहोत हरिश्चंद्रगडावर। हरिश्चंद्रगडाचं दुसरं नाव आपण डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो। तर बघूया आपण थोडा निसर्गरम्य अशा सजलेला हरिश्चंद्र किल्ला। चला। हरिश्चंद्रगडाची ही पायथ्यापासूनची उंची ही 1424 किलोमीटर आहे। तसेच हा पहाडी व पुरातत्व विभागातील काही अवशेष सापडल्यामुळे या किल्ल्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे। तर मित्रांनो, आपण इथल्या प्राचीन मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत। त्याचं नाव आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर। तर आपण वर जाऊन त्याची माहिती घेऊया। जय शिवराय मित्रांनो, हरिश्चंद्रगडाची सफर करत असताना अचानक रानमेवा खायला मिळाला आणि जसं की वासोट्याच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं, तिथे आपल्याला काळी मैना वगैरे डोंगराची मैना काय बोलतात तर ती बघायला भेटत होती। तर या हरिश्चंद्रगडावर जाताना आपल्याला ही जांभूळ पाहायला भेटतात, जे बीपी शुगरच्या माणसांसाठी अतिशय नैसर्गिक आयुर्वेदिक उपचारासाठी वापरले जातात, ज्याचा रस लोक पिऊन आपला इलाज करू शकतात। ती जांभळं या ठिकाणी खायला मिळाली। अतिशय गोड अशी जांभळं आहेत। तर चला बघू अजून काय काय भेटते। मित्रांनो, सहजच जांभळ खाता खाता लहानपणीची एक आठवण आठवली। लहानपणी किती जणांनी केलंय असं जांभूळ खाऊन असं दाखवलंय? कमेंट करा। मी पण हरिश्चंद्रगडावर आता धुक्याची चादर पसरली। तसेच आता संकेत आहेत की पाऊस येण्याची शक्यता आहे। तरी आपण बघू शकता हे हिरवळ, तेथील झाडे, तसेच ह्या निसर्गातील हे असे नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी हा योगच लागतो। हा सदासदी कोणालाही लागत नाही, त्यासाठी निसर्ग कमी होणे हे आवश्यक असते। तर चला तर पाहूया आपण ही हरिश्चंद्रगडाची सफर। आणि पहिल्या टप्प्यावर पाण्याच्या बॉटलची किंमत आहे 40 रुपये। चला पाहूया वरपर्यंत किती होते। आणि शक्यतो आपापली पाणी बॉटल खालूनच घेऊन येणे योग्य राहील। ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपापली एक एक पाणी बॉटल खालून घेऊन आलं तर हा त्रास तुम्हाला होणार नाही। चला बघूया। हरिश्चंद्रगडाच्या दुसऱ्या टप्प्याला आल्यानंतर बघा हे पायऱ्या तुम्हाला पाहायला भेटतील। अतिशय उंच उंच टांगा टाकत इथनं जावं लागतं। जाणाऱ्यांसाठी आणि येणाऱ्यांसाठी भले पायऱ्या वेगळ्या, परंतु कधी कधी लोक त्याचं अनुकरण करत नाही, पालन करत नाही। जाताना तीच आणि येताना तीच वापरतात।
मित्रांनो, हरिश्चंद्रगडाच्या 4थ्या टप्प्याला तुम्ही ज्यावेळेस येता त्यावेळेस त्याचे खून म्हणून हे असले दगड तुम्हाला पाहायला भेटतील. या ठिकाणी बहुतेक वेळेस या ठिकाणचे दगड कोसळलेले देखील आहेत आणि या ठिकाणची वाट सुद्धा काही काळापूर्वी तुटली गेली होती. त्यानंतर लोकांनी पाऊलवाट बनवून ही पुन्हा एकदा नव्याने वाट चालू केलेली आहे. परंतु पूर्वीची जी वाट होती, ज्या ठिकाणची होती, ती या ठिकाणचे दगड तुटल्यामुळं, कोसळल्यामुळं, पावसामुळं किंवा वाऱ्यावादळानं काहीतरी आपत्कालीन परिस्थितीमुळे ती वाट या ठिकाणची तुटली गेलेली आहे. त्या काळाचा संपर्क देखील तुटला होता. परंतु आता लोकांनी पुन्हा एकदा ही पाऊलवाट काढलेली आहे आणि या पाऊलवाटातून जात असताना हे पडणारं पाणी म्हणजे निसर्गाचा खरा तर आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला निसर्गातच यावं लागेल. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जीवनाचे सगळे काही बंधनं तोडून तुम्हाला या महाराजांच्या गडकोट किल्ल्यांवरती, अभयारण्यांमध्ये किंवा असे नैसर्गिक ज्या ठिकाणी थंड हवेचे ठिकाणं असतील, जसं भीमाशंकर आहे, हरिश्चंद्रगड आहे, हरिहरेश्वर आहे, भीमाशंकर अभयारण्य, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर गेलात तरच तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या निसर्गाचा आनंद लुटता येईल. चला बघूया पुढं. आता पहा ना, आपण जसं वासोट्याला गेलतो, राजगडवर वासोट्याला आपल्याला हा प्रकार पाहायला नाही भेटला, परंतु इथं आपण बघितलं. म्हणजे वासुदेवला बोलायला गेलं की पूर्ण जंगल एरिया होता आणि इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. कसे निसर्गरम्य वातावरण, ढगाची चादर तुम्ही बघू शकता किती लांब लांब पसरली. हे निसर्ग तर आहेच, पण या निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या असताना रिकाम्या फावल्या वेळात लोकांनी हे जे नैसर्गिक कृत्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. म्हणजे माणसाने रंगरंगोट्या कराव्या. महाराष्ट्रामध्ये लोक गड किल्ले कमी फिरायला आणि असे नाटकी करायला जास्त येत असते, त्याच्यामुळे इथे सगळे नावं कोरलेले. इथं इतिहास अनुभवायला यायचा असतो, इतिहास शिकायला यायचा असतो, तर ते त्यांचा इतिहास सोडून जात आहे. गायजांनो, अचानक हे हरिश्चंद्रगडाचा ट्रेकिंग करताना असताना आम्हाला या ठिकाणी वाघ पाणी पिताना दिसलेला आहे. इथे धबधब्याचं वाहतं पाणी किंवा योग्य नारळ पाणीपेक्षा स्वच्छ. माझा एक मित्र सवंगडी धबधब्याचं पाणी भरताना ते पिण्यायोग्य आहे. त्याला आस्वाद घेऊ पाण्याचा. दे भावा. मित्रांनो, जवळपास किल्ल्याच्या जवळ आल्यानंतर तुम्हाला हे पाण्याचे झरणे दिसतात, हे झरे दिसतात, याचे कुंड दिसतात. प्रामुख्याने प्रशासनाने किंवा समितींनी किंवा जे वनक्षेत्रीय अधिकारी असतील त्यांनी अतिशय साध्या आणि सरळ मराठी अशा भाषेत सांगितलेलं आहे की हे कुंड धोकेदायक आहे, कृपया यात उतरू नये, यात जीविताची हानी या आधी झालेली आहे, असं सरळ सरळ शुद्ध भाषेत लिहिलेलं असताना सुद्धा काही लोक या कुंडाचा वापर करतात, या कुंडात उड्या मारतात. तर मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे की ज्या ज्या वेळेस शासनानं किंवा प्रशासनानं किंवा अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना असतील त्या सूचना फक्त वाचण्यासाठी नसून त्या सूचना तुम्ही आम्ही अनुकरण्याकरता दिलेल्या आहेत. तुमच्या आमच्या जीवाची पर्वा करून दिलेल्या आहेत, तुमच्या आमच्या संरक्षणाकरता दिलेल्या आहेत. त्यामुळं त्या सूचनांचं पालन करत जा आणि प्रत्येक गड किल्ल्याचा सफर हा अतिशय आनंददायी, निरोगी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करावा, एवढीच आपल्यास विनंती आहे. चला तर मित्रांनो, हा ट्रेक करता करता हा पावसाचा अनुभव सुद्धा घ्यायला मिळाला
वरुण राजाने अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी किल्ल्यावरती स्वागत केलेलं आहे. तर चला, आम्ही त्या स्वागताचा अनुभवू शकतच नाही, पण आम्ही बघतोय लोकांना अनुभवताना. जय शिवराय मित्रांनो, आता आपण 70% गड सर केला आहे. तुम्ही पाहू शकता इथला निसर्ग, ची ढगाची चादर डोंगर माथ्यावर पसरलेली आहे. त्याच्यामुळे सांगतो, गडावर यायलाच लागतं. काय ते ढग, काय ती झाडी, काय ते मंदिर, सगळं कसं आहे एकदम ओके. तर मित्रांनो, बघू शकता की 6व्या शतकामध्ये हे असे कोरीव काम केले होते की त्या टायमी तर काही तंत्रज्ञानाचा शोधही नव्हता लागलेला. त्या टायमी एकदम कोरीव सटीक आणि प्रॉपर असे प्लॅनिंग करून बनवलेले हे मंदिर आहे. तर मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये भगवान महादेवाची पिंडी आहे व मंदिराच्या मागच्या बाजूने श्री गणेशाची पिंडी ही कोरलेली आहे. तर या मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये भगवान विष्णूची तसेच विठ्ठल रखुमाई व इतर दैवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच या मंदिराचा उल्लेख हे मत्स्यपुराण, अग्निपुराण व स्कंदपुराण यामध्ये सुद्धा केलेले आहे. तसेच भगवान चांगदेव या मंदिराच्या सभोवताली तपश्चर्या करत होते असे येथे उल्लेख केलेले आहे. तर मित्रांनो, पाहू शकता की मंदिराच्या सभोवताली हे नैसर्गिक सौंदर्य. तसेच दुपारचे 2 वाजता सुद्धा या मंदिराच्या सभोवताली धुक्याची चादर पसरलेली आहे व पर्यटक याचा मनमोहक असे आनंद घेत आहेत.
हरिश्चंद्रगडावर पाहण्यासारखे असे भरपूर ठिकाण आहेत, पण त्यातील जे की पर्यटक व भक्तांसाठी आकर्षित असे हे केदारेश्वराचे मंदिर, की ज्या मंदिराचे 3 खांब हे पडलेले आहेत व एक खांब हा अजूनही जसाचे तसा आहे. तर काही दंतकथेमध्ये या खांबांचा उल्लेख आहे की हे 4 युगाचे कार्य करतात. यातील 3 युग हे संपुष्टात आलेले आहेत, जसे की सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग. व असेही दंतकथेमध्ये मेन्शन आहे की जर हा खांब पडला की कलियुगाचा अंत होणार आहे. मित्रांनो, तर अशा तऱ्हेने आम्ही हरिश्चंद्रगडाच्या टोकावर म्हणजे कोकण कड्यावर आले आहे आणि येथे पाहू शकता तुम्ही की चारी बाजूने धुक्याची चादर पसरलेली आहे आणि हे पाहण्यासाठी अत्यंत मनमोहक असे दृश्य आहे. तर आम्ही पुढे तिथे बसले असतानाच अचानक जोराची पावसाची सहर आली व त्याने अचानक आमचं सिस्टम कोलमडून गेले, कारण आम्ही कोणीही रेनकोट हे घेऊन आलेलो नव्हतो. तरी आम्ही तिथे एका झोपडीच्या आधारे आम्ही पुढील प्रवासाची सुरुवात केली व पाऊस जाण्याची वाट बघितली. पावसाने उघाड दिल्यानंतर आम्ही लगेच कोकण किल्ल्याच्या ज्या ठिकाणी पोहोचलो की ज्यासाठी आम्ही केला होता अट्टाहास. तर पाहू शकता की हा कोकण कडावरील सुंदर असा नजारा. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे आम्हाला ही कोकण कड्याच्या सरळ अशा क्षितिज समांतर रेषेमध्ये ही धुक्याची चादर पसरलेली दिसली व त्याचा आम्हाला आस्वाद घेता आला. तसेच हे या गडावरील ही सुंदर अशी हिरवळ आणि हे धुक्याचे ढग पाहताच आम्हाला असा अनुभव येते की हा जणू की स्वर्गच व आपण या ढगांच्या वरती आहोत असे हा अनुभव घेण्याचे खरंच नशीबच लागते की हा सदासजी कोणालाही अनुभव घेता येत नाही व त्यासाठी थोडे धाडस लागते. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आमचा कोकण गड्यावरील हा संध्याकाळचा प्रवासातील ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा खूप मस्त होता. तर दुसऱ्या दिवशीच्या प्रवासामध्ये आम्ही प्रथम जिथे आम्ही वस्ती केली तिथे नाश्ता केला व पुढील प्रवासामध्ये आम्ही पुन्हा सुरुवात केली व त्यामध्ये आपण पाहू शकता की निसर्गातील या वाटेवर काही असे इन्सेक्ट भेटतात, म्हणजे की असे सजीव की जे फक्त पावसाळ्यामध्येच आपल्याला आढळतात व त्यामध्ये हे पाहू शकता की आपण ही गोगलगाय. तर महाराज, आज आपण हरिश्चंद्रगड आपण सर केला. बऱ्यापैकी आपल्याला चांगले वाईट अनुभव आले. त्यापैकी तुम्हाला कोणतं सांगताना तुम्हाला चांगलं वाटेल आणि तुमचं मनोगत काय त्याबद्दल? खरं तर जसं लोक दाखवतात किंवा आपण व्हिडिओज मध्ये बघतो ते बघून काही लोक घाबरून जातात किंवा आपल्याला जमल का हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतो. परंतु हे सिच्युएशन जर बघितली तर असलं इथं काय बघायला भेटत नाही. इथं रस्ताही अतिशय चांगला आहे, हा 1-2 ठिकाणी आहेत, परंतु आपण येताना फक्त चांगल्या ग्रिपचे शूज, सँडल्स काय असतील ते आणि आपल्याला कम्फर्टेबल जे ड्रेस असतील, म्हणजे ज्याने अंग प्रदर्शन होणार नाही आणि आपल्याला कम्फर्ट पण राहील असे कपडे असतील. भले तुम्ही नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घालून या, पण तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे असं आहे. चांगलं म्हणजे वरती आल्यानंतर पाऊस, ऊन, निसर्ग आणि निसर्ग तर आहेच आणि त्याचबरोबर ऊन, पाऊस आणि धुक्याचा सगळा आपण आनंद घेतला. आपल्याला तिन्ही गोष्टी पाहायला भेटल्या. शकत त्या एका जणाला तिन्ही गोष्टी पाहायला भेटत नाही, आपल्याला तीनही पाहायला भेटल्या.
हा आनंदाचा क्षण किंवा ही आनंदाची गोष्ट आहे. दुसरा प्रश्न मला तुम्हाला विचारावा वाटतो की आपण गड सर करताना काही ठिकाणी काही लोकांनी असे वेळेचाळे चाळे करून काहीतरी नाव वगैरे लिहून काहीतरी असा फालतूपणा केला की गड किल्ला दिसून आपल्याला ते शोभनीय नाही आपल्यासाठी. तर त्या लोकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? म्हणजे गडावर यायचं असेल तर तुम्ही तो इतिहास जाणण्याकरता किंवा ऐकण्याकरता किंवा अनुभवण्याकरता या. तुम्ही जे तुमच्या जीवनात घडवलेला जो इतिहास आहे, 4 पोरी 2 पोरं आणि मग त्यांचे नाव तिथं, हा इतिहास तिथं लिहिण्याकरता गडकोट किल्ले नाहीये. बरोबर. म्हणजे महाराजांनी जो इतिहास घडवलाय तो इतिहास त्या किल्ल्यांवरती न लिहिता सुद्धा लोकांपर्यंत गेलाय. कारण त्या इतिहासाला तेवढं महत्व आहे. महाराजांच्या प्रत्येक कृतीला तेवढं महत्व आहे. आणि आपण केलेला इतिहास लिहून सुद्धा लोक आपल्यालाच नाव ठेवत आहेत. ही आपली परिस्थिती आहे. त्यामुळं आपण गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करण्याकरता आहोत किंवा ते चांगले राहिले पाहिजे ही आपल्याला महाराजांची शिकवण किंवा आपली ती जबाबदारी आहे. महाराजांनी हे सगळं निर्माण केलं आणि आपल्या हातात दिलेलं आहे. म्हणजे एखाद्याने आपल्या तोंडापाशी घास आणून ठेवावा, आपल्याला फक्त तोंड उघडून आतमध्ये घेऊन चावायचं आहे. बरोबर. तो व्यक्ती ते चावू तर शकत नाही ना तुमच्यासाठी. मग महाराजांनी हे गडकोट किल्ले हे सगळं आपल्यासाठी बनवून आपल्या हातापर्यंत तोंडापर्यंत आणून ठेवलंय. आणि आज तोंडापर्यंत आणून सुद्धा आपण ते जर बाजूला फेकत असू तर मग त्याचा काहीच उपयोग नाहीये किंवा आपल्या जगण्याचाच उपयोग नाही असं म्हटलं तर चालेल. बरोबर. तिसरा प्रश्न हा विचारायचा तुम्हाला महाराज की एखादा पहिली वेळ जर कोणी ट्रेकर येत असेल किंवा गड किल्ले येत असेल तर त्याला हरिश्चंद्रगडावर त्याला काय काय बघायला भेटू शकतं किंवा काय काय त्याला नॉलेज भेटू शकतं या गोष्टीबद्दल? हरिश्चंद्रगडावर म्हणजे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आपण बघतो. बरोबर. सगळ्यात आधी सुरुवातीला आपण टप्प्याटप्प्याने वर येतो ना, त्यावेळेस प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला मंदिर किंवा काहीतरी वेगळं, काही ठिकाणी पायऱ्या आहेत, काही ठिकाणी मातीचा रस्ता, काही ठिकाणी दगडाचे रस्ते आहेत, काही ठिकाणी आपल्याला बसून सर करून जावं लागतं. आता अनुभवच आहेच. वरती आल्यानंतर काही कुंड आहेत, त्यानंतर काही जमिनीखाली जे कुंड बनवलेले आहेत त्या काळात ते कुंड आपल्याला पाहायला भेटतात. किंवा इथं मी तुम्हाला सांगितलं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. बरोबर. पण त्या मंदिराबद्दल पण एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही सांगू शकता प्रेक्षकांना की काय वैशिष्ट्य आहे की 3 खांबाचं किंवा 4 खांबाचं मंदिर? ते लिंगेश्वराचं जे मंदिर आहे तेच सांगतो मी आता. हरिश्चंद्रेश्वराचं जे मंदिर आहे ते मोठं मंदिर आहे. ते तुम्ही बघितलं ते मोठं मंदिर हरिश्चंद्रेश्वराचं आहे. बरोबर. त्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला ज्यावेळेस तुम्ही खाली जाता ना त्यावेळेस तिथे एक 4 खांबाचं मंदिर आहे. भरपूर जणांनी व्हिडिओ बघितले असतील, व्हिडिओ दाखवूच तुम्हाला आम्ही. त्या मंदिराला असं म्हणतात 4 युग होऊन गेली. आता शास्त्रात असं वर्णन आहे युगांविषयी किंवा युगांमध्ये आपल्याला कोणत्या युगात आपण काय केलं पाहिजे. खरं ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखै द्वापारे परिचर्यायाम कलौत हरी कीर्तनात. 4 युग आहेत, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग आणि सगळ्यात आधी होतं ते कृतयुग. हे 4 युग आहेत. या 4 युगांचं प्रतीक म्हणजे ते 4 खांब आहेत. बरोबर. आता काही शास्त्रकार किंवा इतिहासकार असं सांगतात की ते 4 युगाचं प्रतीक ते 4 जे खांब आहे स्तंभ आहेत त्यातले 3 पडलेत म्हणजे 3 युग निघून गेलेत. आणि 4था जो खांब आहे किंवा स्तंभ आहे तो कलियुगाचं प्रतीक आहे. मग हा खांब ज्यावेळेस पडणार आहे त्यावेळेस या कलियुगाचा म्हणजे या सृष्टीचा नाश होणार आहे. परंतु कसं आहे जो जन्माला आलाय तो संपणार आहे. बरोबर. आणि जो संपलाय तो पुन्हा जन्माला येणार आहे. म्हणजे महाराजांच्या गाथेमध्ये असतील, तुकाराम महाराजांच्या, माऊलींच्या ज्ञानेश्वरीत असतील, अनेक आपल्याला प्रमाण पाहायला मिळतात. पुनरपि जन्म पुनरपि मरणम, म्हणजे पुन्हा जन्म पुन्हा मरण आहे. जसं माणसाला आहे तसं प्रत्येक गोष्टीला आहे. एखादी गोष्ट तुम्ही जर विकत घ्यात असाल तर त्या गोष्टीवरती एक्सपायरी डेट लिहून येते, मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहून येते. करेक्ट. त्या गोष्टीची एक्सपायरी झाली की तिला डिकम्पोज केलं जातं आणि पुन्हा ती गोष्ट नव्याने निर्माण केली जाते. ही एक कन्सेप्ट होती. रियूज, रिसायकल आणि तिसरा आर कुठला आहे मला ते आठवत नाही, रिप्रोड्यूस. तर त्याप्रमाणे ही सृष्टी चालते. एखादी गोष्ट तयार केली आहे
पुन्हा पुन्हा वापरायची आहे आणि ती संपल्यानंतर ती पुन्हा नव्याने निर्मित होणार आहे. तशा गोष्टी आहेत. तर तो जो चौथा खांब आहे ना, तो कलियुगाचं प्रतीक. आपण हे महत्वाचं होतं. तर ज्यावेळेस तो चौथा स्तंभ जो आहे, तो खांब जो आहे, तो पडल, त्यावेळेस या कलियुगाचा नाश होणार आहे असं इतिहासकार किंवा काही शास्त्रकारांचं म्हणणं आहे. आणि ते मंदिर आपल्या इथे खाली पाहायला भेटतं. पण त्या मंदिरात जात असताना तुम्हाला सांगतो, जरा सावकाश जा. आणि कोणाला वाढ देत असेल तर जपून द्या, कारण असंच त्या मंदिरामध्ये वाढ देत असताना लेडीज होती, मी समोरून जायला वाटते, मागनं एक माणूस आला आणि ती वाट, तुम्ही लेडीजला थोडी वाट दिली होती, लेडीज निघून गेले. तो माणूस आला, मला असा हात लोटून मग पुढे निघून गेला. मी पडलो त्या मंदिरात, तो पायाला लागलाय माझ्या इथे. पाहू शकतो महाराजांना थोडं लागलंय. ही काठी घ्यायचं कारणच ते आहे ना. बरोबर. नाही तर काठीची गरज आपल्यासारख्याला नाहीये हो. हे काठी वगैरे हे खूप जुनं झालं. बरोबर. आता एवढं मोठमोठाले गडकोट आपण चढतो तरी हातात काठी नाही, परंतु काठी घेण्यासाठी मी मजबूर झालोय आता. आणि तिथं तो जो धक्का मला बसला ना, तर माझ्या गुडघ्याला चांगला मार बसला होता. पण चला ठीक आहे, काही करायचं म्हटलं काही गमवावं लागतं. हा, पण असलं गमावणं योग्य नाही ना. थोडंफार लागणार तर थोडे गड किल्ले चढताना, तर ते काही थोडं आपण इग्नोर करू शकतो. कसं आहे माहितीये का, आर्मीतला जवान जो असतो ना, तो बोलत असतो की ती जी शत्रूची गोळी आपण छातीवर घेतो ना, ती त्याच्यासाठी जखम नाहीये, तो त्याच्यासाठी एका सोन्याच्या हाराचं प्रतीक आहे. किंवा आपण भूषण जे म्हणतो, बरोबर, ते समजत असतो की मी गोळी खाल्ली. हा, अलंकार समजतो तू त्या गोळीला. करेक्ट. तसं जो ट्रेकिंग करणारा माणूस आहे, गिर्यारोही आहे, पर्वतारोही आहे, त्याला ज्या जखमा होत असतात ना, ह्या जखमा त्याच्यासाठी अलंकाराचं प्रतीक आहे. करेक्ट. ह्या जखमा पाहूनच पुढे तुम्हाला आठवण राहणार आहे. व्हिडिओ आणि फोटो आपण किती दिवस पाहणार? 2 महिने, 4 महिने, 6 महिने इंस्टावर, फेसबुकवर अपलोड होतील, युट्यूबला अपलोड होतील. ते कधीतरी आपण पाहिल्या तर पाहतो, पण आपल्या शरीराकडे रोज पाहतो. आणि ती जी जखम असते किंवा ती जी जागा असते, ती खून असते, ती माणसाला रोज नव्यानं त्या गोष्टीची आठवण करून देत असते. आणि माणूस एकांतात बसलेला असताना सुद्धा एकटा हसतो त्या गोष्टीला अनुभव घेऊन, तो आनंदी राहतो. त्यामुळे ही जखम नाहीये, तर तो आपल्यासारख्या ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी, गिर्यारोही, पर्वतारोहींसाठी किंवा गटकोटांचे जे ट्रेक करतात किंवा चढण करतात, त्यांच्यासाठी ते अलंकाराचं प्रतीक आपण म्हणू शकतो. बरोबर. खरंच प्रेक्षकांना तुमचं जे नॉलेज तुम्ही शेअर केलं, खरंच त्यांना खूप उपयोगी पडेल असं आपण मान्य करू. या तुम्ही जे 2 मोलाचे शब्द आमच्याबरोबर शेअर केले, खरंच अभिमानास्पद आहे आमच्यासाठी. असंच मी पण प्रेक्षकांना आवाहन करेन की प्लीज आपले गड किल्ले स्वच्छता राखायचा प्रयत्न करा आणि आपले गड किल्ले महाराजांचा इतिहास करायचा प्रयत्न करा. कारण हे फिरल्याशिवाय आपल्याला कोणता इतिहास करणार नाही. आपण पुस्तकात प्रत्येक इतिहास वाचतो, पण ऍक्च्युअली आपण तो जपतो मात्र कसं महाराजांनी संघर्ष केला तो आपल्या गड किल्ले विरोधात राहणार. तर मला प्रेक्षकांना हेच आवाहन करायचं आहे, जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी किल्ले सर करावे, आपले जाणावे इतिहास, हेच आपल्या प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो. तर खरंच धन्यवाद महाराज, तुमचं एक मनोगत व्यक्त केल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चालेल. निसर्गाचे किल्ले अनुभवाला तुम्हाला या गड किल्ल्यावर जावं आणि या गड किल्ल्याचे अनुभवणे हे शक्यतो कोणालाही अनुभवता येत नाही. तर यासाठी मनामध्ये चिकाटी, धाडस आणि विल पॉवर हे असलेच पाहिजे. जर हे असेल तर आपणास असे हे गड किल्ल्यावरील अनुभव अनुभवण्यास भेटतील. तसेच आम्हाला काही सवंगडीही लाभले की जे वेगवेगळ्या ठिकाणून आले, त्यांचे अनुभव, त्यांचे मनोगत आम्ही हे सर्व या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. तसेच आम्हाला हे 2 सवंगडी अनुभवलेले आहेत, हे दोन्ही ठाण्यामधले आहेत. तर तेही सांगू इच्छितात की सांगायला ते दोन्ही घाबरतात, अरे की ते कसे आले काय, पण तरी पण त्यांच्याकडून 2 शब्द ऐकून घेण्याची आमची इच्छा आहे. मी नाही बोले. कसं वाटलं तुम्हाला? चला मित्रांनो, बोला की मला कसाऱ्याला सोडून देऊ आम्ही. जाऊ शकतो, कसाऱ्याहून जाऊ आम्ही. इकडून सोडू. तुम्ही कसे आले मित्र? गाडीने. कुठल्या गाडीने? काय त्या ग्रुप शिवाय येऊ शकत नाही.
ग्रुप बनवायला तरी लागतो, नाही तर ग्रुपनी तरी या. असंच येऊन फायदा नाही इकडं. कारण असं तुम्ही का अनुभवलं नक्की? हा? असं का अनुभवलं की तुम्हाला असे विचार येतो? काही- येताना काही तुम्हाला अडचणी आल्या? हा, खूप अडचणी आल्या येताना. एक गाडी तर पहिली भेटत नाही तिकडे यायला इकडे. आम्हाला असं ऐकण्यात आलं की तुम्ही पहाटे 4च्या दरम्यान ट्रेन कसारा बरं सकाळी मी ठाण्यावर तिकडे बसलो 4 वाजता. इथे कसाऱ्याला 7:30 परत पोहोचलेलो ना. 7:30 परत कसाऱ्याला पोहोचले. त्याच्यानंतर बस पण नाही यायला, म्हणजे बस होती पण ती लवकर होती. ते बस तर भेटली नाही यायला. तर त्याच्यानंतर मग काय प्रायव्हेट गाड्या तिथं केली. आलो भेटले, तुम्ही भेटलात, म्हणजे मग ग्रुप तयार झाला आपला. बरोबर. त्याच्यामुळे बरं झालं, आम्हाला पण जरा परवडलं ते येणं जाणं. तरी आपण सांगू शकता का भाडा किती झाला काय? भाडा जास्तच सांगतात. किती पर पर्सन आपल्या किती आलं? बरं हे 4-5 हजार बोलत होते, म्हणजे डायरेक्ट इकडे यायचं म्हणजे. पण आपण अर्धवट आलेलं आणि तिथून परत वेगळं, ते परवडलं आपल्याला जरा. म्हणजे 300-350 पण. हा, ते 300-350 म्हणजे पर्यंत. तुमच्या जवळपास 2,500 पर पर्सन येत होतं, तर 350 म्हणजे तुमचं 2,000 तुमचं तेवढं वाचलं. म्हणजे त्यात तुम्ही पूर्ण बाकीच्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता. मॅनेज करू. बरं आहे. तर यांचं देखील एकच म्हणणं आहे, येत असताना ग्रुपनी या, जेणेकरून तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत की इथं आल्यानंतर कोणी आहे का हे बघण्याच्या, किंवा इथं कुणाला तरी एक्स्ट्रा पैसे देण्याच्या, तर त्यापासून तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला समोर जावं लागणार नाही. तुम्ही तुमचं येऊन ट्रेकिंग करायला सुरू करू शकता. कुणाची वाट पाहण्याची गरज पडणार नाही. आणि जर ग्रुप असेल तर इथं चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट अतिशय चांगली भेटेल. चांगली म्हणण्याचा अर्थ की इथं प्रत्येक गोष्ट चांगलीच आहे, परंतु तुम्हाला ज्या गाडीचा त्रास होतो किंवा वरती राहण्यासाठी तुम्ही जर एकटे दोघं येत असाल तर टेंटचा वगैरे त्रास होतो, तर हा त्रास तुम्हाला होणार नाहीये. त्यामुळं ग्रुपनी या, किंवा इथं आल्यानंतर तुम्ही कुठनं येता, तुमचं जे बेस्ट लोकेशन आहे त्या बेस्ट लोकेशनला आल्यानंतर तिथं एखादा ग्रुप बनवा, एखादा ग्रुप जॉईन करा. परंतु जास्तीचे जे पैसे द्यावे लागतात भरपूर. आता आपण बघतो की गरीब लोक पण भरपूर आहेत की जे त्यांना आवड आहे ते येतात. पण इथं होतं कसं माहितीये का, लोक पैशासाठी खूप काही करतात. म्हणजे त्यांना जसं 5,000, आम्हालाही 5,000 बोलले होते, परंतु आम्हाला माहिती होतं ना, त्यामुळे आम्ही तिथं यांना बघितलं. आम्ही 2 शब्द विचारले की कुठं जात आहेत, हरिश्चंद्रगडाला. तर म्हटलं चला जॉईन करू, कारण आम्हाला पुढची परिस्थिती माहिती होती. आधी आमच्या सोबत असं बऱ्याचदा घडलंय, तेव्हा आम्हाला माहिती आहे. त्यासाठी मग तुम्ही निघताना ग्रुपने निघा, किंवा इथं आल्यानंतर एखादा ग्रुप जॉईन करा. तर चला. तर मनीष भाई, तुम्ही काय सांगू इच्छिता का? तर आपण बघू शकता हरिश्चंद्रगडावर आपण किती सुंदर आपला निसर्ग आपला दिसतो याच्या प्रकारे, की हा एकदम म्हणू शकतो त्याचा आनंद घेतला पाहिजे. कारण हे परत पुन्हा येणे नाही आपल्याकडे. आयुष्य हे एकदाच असतं, तेच आपल्याला भरभरून जगायचं असतं. तर मित्रांनो, पाहू शकता की हरिश्चंद्रगडावरील हा नैसर्गिक सौंदर्यामध्ये तयार झालेले हे नैसर्गिक असे झरे, आणि या झऱ्यांपासून पुढे तयार झालेले धबधबे, आणि या धबधब्यांपासून पुढे तयार झालेले छोटेसे असे कुंड, आणि या कुंडांमध्ये असे मजा करणारे हे काही दिसत आहात की या धबधब्यांचा आस्वाद घेत आहेत. काही कुंडे तयार झालेले आहेत, या कुंड्यांमध्ये काही आंघोळ करत आहेत, सर्व दिसत आहे. परतीचा प्रवास करत असताना आपण पाहू शकतात की पर्यटक हे पहाटेच या किल्ल्यावर चढण्यासाठी निघालेले आहेत व त्यांचे हे जोश पाहू शकता तुम्ही. तर पुढे पाहू शकता की आमचे सवंगडी राम महाराज यांनी प्रत्येकाच्या अंगावर काटा येणारी शिवगर्जना दिली. क्षत्रिय कुलवंत
कंस सिंहासनाधीश्वर महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी नमः पार्वती पते हर हर महादेव. अशा तऱ्हेने हा आमचा हरिश्चंद्रगडावरील व प्रवासातील ओव्हरऑल एक्सपिरियन्स. तर चला तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर शक्य असल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा.